नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी ध सा नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सामान्य ते असामान्य, साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र. चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात हॅनिमॅन सॅम्युएल यांच्याविषयीची माहिती ऐकणार आहोत. सॅम्युएल हॅनिमॅन यांना होमिओपॅथी चिकित्सक पद्धतीचे जनक म्हणून ओळखलं जातं. चला तर मग जाणून घेऊया सॅम्युएल हॅनिमॅन यांच्याविषयी. होमिओपॅथी या औषध पद्धतीचा शोध लावणारे म्हणून सॅम्युएल हॅनिमॅन यांचं नाव प्रसिद्ध आहे. जर्मनीमधील मायसिन या गावी त्यांचा जन्म 10 एप्रिल 1755 रोजी झाला. त्यांचे वडील मातीची भांडी रंगविण्याचे काम करीत. वडिलांच्या कडक शिस्तीमुळे हॅनिमॅन यांना स्वयंशिक्षणाची सवय लागली होती. हॅनिमॅन यांनी 1779 साली लाइप्झिग व व्हिएन्ना येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. तसंच एर्लागेन येथे MD पदवी प्राप्त केली. वैद्यकीय व्यवसाय करीत असताना आर्थिक गरज म्हणून त्यांनी वैद्यकीय विषयासंबंधित विशेषतः रसायनशास्त्रावरची पुस्तके भाषांतरित करण्यास सुरुवात केली. त्यावेळी असा रोग झाला होता की उलटी अथवा जुलाब होण्यासाठी औषधे दिली जात होती, तर काही वेळा जळवा लावून रोग्याचे रक्त काढले जाई. या उपायांनी रोग बाहेर टाकला जातो अशी तेव्हा समजूत होती. हे उपचार सॅम्युएल हॅनिमॅन यांना पटत नव्हते. 1790 साली त्यांनी वैद्यकीय व्यवसायातून निवृत्ती घेतली व आपल्या आवडीच्या शास्त्रीय विषयांवरील पुस्तकांच्या भाषांतरांवर लक्ष केंद्रित केलं. 1790 साली विल्यम कलेन या लेखकाचा औषधांवरचा लेक्चर्स ऑन द मटेरिया मेडिका या ग्रंथाचे जर्मनीमध्ये भाषांतर करीत असताना त्यामध्ये त्यांना असे वाक्य आढळले की सिंकोना या झाडापासून बनविलेले क्विनिन किंवा कोएनेल हे औषध त्यामध्ये असलेल्या कडूपणामुळे हिवताप बरा करू शकतं. कडू चवीमुळे हिवताप बरा होतो हे कारण त्यांना पटलं नाही. तेव्हा त्यांनी या औषधांचा शरीर कार्यावर काय परिणाम होतो हे बघायचं ठरवलं. त्यांनी स्वतः ठराविक मात्रेमध्ये रोज ते औषध घ्यायला सुरुवात केली आणि आश्चर्याची गोष्ट सांगायची तर त्यांना येणारा थंडी, ताप आणि घाम सुटणं असं क्रमाक्रमाने झालं. आणि ज्या वेळेला त्यांनी हे औषध घ्यायचं बंद केलं त्यावेळेला ही लक्षणं पूर्णपणे बंद झाली होती. मग यावरून सॅम्युएल हॅनिमॅन यांनी असं अनुमान काढलं की निरोगी माणसाला विशिष्ट द्रव्य दिल्यावरची जी लक्षणे उद्भवतात तशीच लक्षणे एखाद्या रोग्यात आढळली तर तो रोगी त्या विशिष्ट औषधांनी बरा होतो. सॅम्युएल हॅनिमॅन यांनी या पद्धतीला होमिओपॅथी असं नाव दिलं. ग्रीक भाषेत होमिओरा म्हणजे समानता व पॅथास म्हणजे रोग. मग थोडक्यात सांगायचं म्हणजे औषधं व रोगाची लक्षणे यामध्ये समानता या तत्वावर आधारित म्हणून या औषध पद्धतीला त्यांनी होमिओपॅथी हे नाव दिलं. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना होमिओपॅथीची औषधं माहितीच असतील. छोट्या छोट्या गोलाकार असणाऱ्या साबुदाण्याच्या आकारांच्या गोळ्या या होमिओपॅथीमध्ये दिल्या जातात.
मग याच होमिओपॅथीचा जनक म्हणजेच सॅम्युएल हॅनेमॅन. हॅनेमॅन यांनी 1799 होमिओपॅथी पद्धतीचा वापर करून रोगोपचार करायला सुरुवात केली. मात्र इतर व्यावसायिकांचा विरोध तसंच त्यांनी लिहिलेल्या वैद्यकीय शोधनिबंधांना विरोध अशा कारणांनी हॅनेमॅन यांना अनेक वादळांना तोंड द्यावं लागलं. त्यामुळे त्यापुढील 20 वर्षात जवळजवळ प्रत्येक वर्षी त्यांना व्यवसायाचे ठिकाण बदलावे लागले. 1820 साली ऑस्ट्रियाचा राजपुत्र त्यांच्याकडे उपचारासाठी आला. त्यावेळी एका डॉक्टरने त्याला जळवा लावून रक्त काढण्याचा उपाय सुचवला. हॅनेमॅन यांनी उपचाराला सुरुवात केल्यावर आधीचे उपाय थांबवावे लागतील असे बजावले होते, परंतु राजपुत्राने दोन्ही उपचार चालू ठेवले. हे लक्षात येताच हॅनेमॅन यांनी त्याला औषध देणे बंद केले. त्यानंतर मात्र 5 आठवड्यांनी राजपुत्र मरण पावला आणि याचाच दोष हॅनेमॅन यांच्यावर ठेवण्यात आला. औषधी कायद्याचं उल्लंघन केल्याचं ठरवून त्यांच्यावर खटला भरण्यात आला. 1810 साली हॅनेमॅन यांनी होमिओपॅथीच्या उपाययोजनेसंबंधीचा द ॲर्गॉन ऑफ रॅशनल हिलिंग हा ग्रंथ प्रसिद्ध केला. या ग्रंथाच्या 5 आवृत्त्या प्रकाशित झाल्यानंतर 6वी आवृत्ती 1842 साली लिहिली गेली व हॅनेमॅन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने ह्या 6व्या आवृत्तीचं प्रकाशन केलं. उपाययोजना करताना आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब त्यांच्या ग्रंथाच्या सुधारित आवृत्त्यांमध्ये दिसते. 1811 ते 1821 या काळात लिहिलेल्या होमिओपॅथी औषधी संबंधींच्या मटेरिया मेडिका प्युरा या ग्रंथात 67 औषधींचं वर्णन दिलं आहे. 1828 साली जुनाट आजारासंबंधीच्या उपाययोजनेबाबत लिहिलेल्या द क्रोनिक डिसीजेस या ग्रंथात 48 औषधींचं वर्णन आहे. हॅनेमॅन यांनी जवळजवळ 2500 पानांची ग्रंथसंपदा 32 वर्षात लिहिली. त्याशिवाय वेगवेगळ्या जर्नल्समध्येही त्यांचे वैद्यकीय संबंधी लिखाण चालू असे. अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखाली तयार झाले. यातूनच पुढे युरोप व अमेरिकेत होमिओपॅथी ही उपचार पद्धती वापरणारे अनेक डॉक्टर निर्माण झाले. 1831 ते 1832च्या युरोपमधील कॉलराच्या साथीत होमिओपॅथीने अनेकांना जीवनदान दिले. 1834 ते 1843 या काळामध्ये पॅरिसमध्ये त्यांचा व्यवसाय भरभराटीस आला होता. त्याचबरोबर औषधासंबंधी त्यांचे प्रयोग व लिखाण चालूच होते. वृद्धापकाळात त्यांच्या श्वासनलिकेला सूज आली होती व त्यातच सॅम्युएल हॅनेमॅन यांचा 2 जुलै 1843 रोजी मृत्यू झाला. तर मित्रांनो, तुम्ही होमिओपॅथीची औषधं खातच असाल. बऱ्याचदा होमिओपॅथीच्या औषधांमुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स होत नाही. मग याच होमिओपॅथीचा जनक असणारे सॅम्युएल हॅनेमॅन यांचा आज स्मृतिदिन आहे. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन. माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत ज्या ज्या व्यक्तींनी होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेतली असेल त्यांना त्या छोट्या छोट्या गोलाकार साबुदाण्याच्या आकाराच्या गोळ्या ज्या असतात त्या चघळायला मजा येत असेल. चला तर मग याच निमित्ताने आज आपण सॅम्युएल हॅनेमॅन यांच्या जीवनाचा प्रवास जाणून घेतला. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र आमच्या स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM आणि गुगल पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. यामध्ये तुम्ही रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट ऐकू शकता. चला तर मग मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा प्रवास ऐकण्यासाठी. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि हो, ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम.